या हिंदुस्थानवर 800 वर्ष मोगलांनी आणि 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केल्यावर सुद्धा हिंदू संस्कृती मोडकळीस आली नाही. याचं कारण म्हणजे जे खेड्यात जो हिंदू समाज राहतो त्यांच्या हिंदू समाजातील ज्या परंपरा आहेत त्या त्यांनी कायम टिकवल्या. असंच आमचे काका प्रल्हादरावजी साखरे वारल्यानंतर आमचं संयुक्त कुटुंब पद्धत जरी मोडकळी झाली असेल तरी खेड्यापाड्यात भाऊबंद हे एकमेकासोबत अशा प्रसंगात एकत्रित राहतात आणि त्या ज्या विधी आहेत त्या विधिवत पूर्ण ब्राह्मणाच्या हाताने पूर्ण करतात. असंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे दशक्रिया तेरवीच्या निमित्ताने साखरे परिवार सर्व एकत्रित झाल्यानंतर नदीवर तो जो कार्यक्रम असतो तो करताना ज्याच्या नावाने विधी केला तो माणूस जरी आज जगात नसेल पण त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तिथं जेवढेही त्या परिवारातले लोक असतात ते एकत्रित आम्ही कसे आहोत याचं एक दुर्लभ चित्रण ते जगाला दाखवून देत असतात. पिंडोपरी तिलोदकमुपतिष्ठिताः तिलोदकमुपतिष्ठिताः पिंडोपरी तिलोदकमुपतिष्ठिताः पिंडोपरी तिलोदकमुपतिष्ठिताः पिंडोपरी तिलोदकमुपतिष्ठिताः. कोण घ्यायचं कश्यपस्य तिला स्मृता तस्मादेशा प्रधाननं पितृपापं यतो होतु हिरण्यगर्भस्य हिमबीजं विवाहसो अनन्तपुण्यफलं दमता शान्ति प्रयच्छमे कामधेनो सम्भूत सर्वतुषु संस्थिता देवाम्यांजमहाराता शान्ति प्रयच्छमे शीतवाष्णो संत्राणां लज्जाया रक्षणः परम देहालंकारं वस्त्रमता शान्तिं प्रयच्छमे सर्वदेव. कधी कधी ह्या अनिष्ट रूढी समाजाने या समाजावर का लादल्या असतील त्याच्यातलं प्रामुख्याने कारण असं समोर येतंय. जेव्हा आपण खोलात जातो तेव्हा जे जुन्या काळात घरातून बाहेर लोकांना टाकल्या जात होतं अशांना अशा विधीमध्ये त्यांचा सहभाग राहत नव्हता, त्यांच्यासोबत संबंध केले जात नव्हते. म्हणून जे या रूढी परंपरेत सुतकात किंवा पिंडदानात सहभागी होतात त्यांचं त्या घरासोबत अजूनही कनेक्शन आहे असं मानल्या जाते. पहिले दळणवळणाचे साधनं नव्हते त्यामुळे लोकांना ते दाखवण्यात यावं लागत होतं की हा आमच्या घराच्या बाहेर आहे, त्यासोबत रोटीबेटीचा संबंध होत नव्हता. म्हणून ह्या रूढी सध्याही चालू आहेत. त्यानंतर ते सर्व पिंडदान केलेलं तिथं काक जो असतो म्हणजे कावळा त्यांच्यासाठी ठेवला जातोय. ते बाजूला ठेवल्यानंतर त्याला धूप अगरबत्ती पाणी ओवाळून त्याची यथोचित्त ते तिथली विधी केल्या जाते. ही विधी जिथे आपण बसलो तर तिथून जवळजवळ अर्धा किलोमीटर राहते, कारण माणसाच्या जवळमुळे तिथं कावळा येत नाही. त्यानंतर तेच विधीतले सर्व तिथं ते पूर्णपणे नदीत केलेलं सर्व विधी टाकल्या जातोय. अशा प्रकारे ह्या संस्कृती हिंदू समाजात अजूनही जपल्या जातात. प्रामुख्याने हे विधी करताना ज्यांना नियम पाळावे लागतात, नियम पाळल्यानंतर आता हे शुद्धीकरणाचा म्हणजे डोक्यावर एक प्रथम जो सुटके असतो त्याला आंघोळ करावी लागते, नंतर त्याला टिक्का लावून शुद्ध करावं लागते. त्याच्यानंतर जे पूर्ण घरातील लोक असतात त्या कुटुंबातील ते सुद्धा शुद्ध इथे शुद्धीकरण त्यांचं. रूढी परंपरा ह्या थोडशा काळानुरूप जुन्या जरी वाटत असतील त्याला शास्त्रोक्त कारण नक्कीच असतंय असं म्हणण्यास काही हरकत नाही. असे प्रसंग दुःखद जरी कुटुंबावर येत असतील पण तिथे काका पुतण्या चुलते नातू असे तिथं हजर असल्यामुळे एक कॉमेडीचा फंडा म्हणून तो 2 तासाचा विधी नदीवरचा कधी संपतोय हे लक्षात सुद्धा येत नाही. म्हणूनच आज काळ जरी बदलला असेल पण शहरापेक्षा खेडे विभागात अजूनही संस्कृती जपल्या जातो. अशा दुःखाच्या विधी असो की शुभप्रसंगाची विधी असो याकरता आपल्याला ब्राह्मण लागल्यास नक्कीच आपण कॉन्टॅक्ट करा. प्रसाद पांडे. सर्व विष्णुमय जगन्नाथ चरित्र वर्तमान एवं गुणविशिष्टायां पुण्यतीर्थम